नमस्कार, मी श्रुती. नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर संगीत विश्वातल्या लोकप्रिय गायिका आशाताई भोसले आज आपल्यात नाहीयेत. अनेक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. तर आज आपल्यासोबत चिनार आणि महेश सर म्युझिक डायरेक्टर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नवराष्ट्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, गाण्याच्या ज्या कोकिळा होत्या त्या आज आपल्यात नाहीयेत. काय सांगाल एकंदरीत त्यांच्या जर्नीबद्दल, त्यांच्या संगीताबद्दल? अ, मुळात पहिली गोष्ट म्हणजे फारच दुःखाचा क्षण होता काल आणि आम्हाला जेव्हा कळलं त्यावेळेला खूपच अचानक सगळीकडे म्हणतो एक पोकळी निर्माण झाल्यासारखी झाली होती. आशाजींबद्दल आम्ही काय म्हणणार, आम्ही खरं वयाने सगळ्याच बाबतीत त्यांच्यापेक्षा खूप लहान आहोत. पण आमच्यासारखे हजारो, लाखो, करोडो लोक आहेत ज्यांनी आयुष्यभर त्यांची गाणी ऐकलेली आहेत. ती ऐकत मोठे झालेले आहेत, त्याच्यातनं शिकलेलं आहे. आणि मला वाटतं आज आपण बघतो बॉलिवूडमध्ये किंवा मराठीमध्ये की वेगवेगळ्या जॉनरचं म्युझिक किंवा गाणाऱ्या गायिका, गायक आता आहेत. पण ते कधी त्या काळी 60-70 वर्षापूर्वी त्यांनी वेगवेगळे जॉनर्स म्हणजे क्लासिकल, सेमी क्लासिकल, कॅबरे असेल, क्लब सॉंग्स सगळ्या प्रकारची गाणी आशाजींनी गायली होती आणि तेच त्यांचं म्हणजे कमाल होती. त्याच्यात काही वादच नाही आणि ते इतकी वर्ष आजही ते त्या काल गेल्यानंतर आम्ही खूप त्यांची गाणी ऐकली. ती इतकी ताजी आणि रिफ्रेशिंग गाणी आहेत सगळी म्हणजे अमेझिंग. खूपच मोठा लॉस आहे हा, फक्त मराठी, हिंदी किंवा भारताला नाही तर साऱ्या जगाला हा खूप मोठा लॉस आहे. त्यांनी कोणकोणत्या भाषांमध्ये साधारण गाणी गायली? भरपूर भाषांमध्ये आशाजींनी गाणी गायली आहेत. साऊथ इंडियन लँग्वेजेसमध्ये गायली आहेत. मराठीत तर गायलीच आहेत ऑफकोर्स. हिंदी आहे. माझ्याने बंगालीमध्ये पण त्यांनी हो, गायलेली बंगाली आहेत गायलेली आहे. गाणी. तर म्हणजे कुठलीही लँग्वेज असो, लँग्वेज वॉज त्यांच्यासाठी कधीच तो बॅरियर नव्हता आणि कमाल म्हणजे आत्ताच काही वर्षांपूर्वीच आपण लता दिदींना पण गेल्या सोडून आणि आता आशाजी ते फारच एक खूपच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आणि मला याच्यावरती एक बोलावंसं वाटतं, की आज आशाताई आपल्या सोबत नाहीयेत. आज मला असं वाटतं, की जसं महेशने सांगितल्याप्रमाणे फक्त म्युझिक फ्रेटर्निटी नाही, पण अख्ख्या भारतातले सगळी लोकं आज त्यांच्या फॅमिलीच्या दुःखात सामील आहेत आणि एक सगळ्यांवरती दुःख उलटलंय. पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की आशाताई असतील, लता दीदी असतील, अ, हृदयानंद मग मंगेशकर. ते तर आहेत. आर डी बर्मन असतील की जे कोणी आहे, हे फक्त दिग्गज नाही आहेत, हे लेजंड्स नाही, हे लेजंड्सच्या पलीकडे आहेत. मला असं वाटतं की हे ना हा सिलेबस आहे. अशातही हे हा एक सिलेबस आहे, शिकण्यासारख्या गोष्टी याच्यामध्ये. एक म्हणजे अभ्यासक्रम आहे, हा मोठा अभ्यासक्रम आहे. आणि त्यांनी जी काही गाणी दिलेली आहेत, त्यांनी जी काही गाणी गायलेली आहेत, ती आज नाही पुढील कित्येक जनरेशनसाठी हा कायमस्वरूपी हा अभ्यासक्रम राहणार आहे. सो त्या जरी नसल्या आज आपल्यासोबत, पण त्यांचं काम, त्यांची गाणी, त्यांचा स्वर कायमस्वरूपी आपल्यासोबत राहणार आहे. असं म्हटलं जातं की लता दीदी असू दे किंवा आशाताई असू दे, दोघी सिमिलर गायच्या मोस्ट ऑफ. म्हणून त्यांनी एक वेगळा त्यांचा टोन धरला, की एक त्यांचं पॉप्युलर गाणं आहे. तर त्या जर्नीला त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली? नाही, प्रत्येकाची लता दिदींची शैली वेगळी आहे मला असं वाटतं, आणि आशा त्यांची दोघी उत्तम गायिका होत्या. पण मला असं वाटतं की जसं प्रत्येक सिंगरची एक शैली असते, तसं जसं लता दिदींची गायची एक पद्धत होती, तशीच आशाताईंची होती. पण आशाताईंनी जसं आता महेशने उल्लेख केलं, दम मारो दमचा हा कधी म्हणजे मारा जी दमचा. वर्सॅटिलिटी जी होती, म्हणजे कुठल्याही प्रकारचं गाणं द्या, आशाताईंनी ते गायलेलं आहे. म्हणजे ते पॉप असो, रॉक असो, इमोशनल सॉंग असो, भावगीत असो, भक्तिगीत असो, तुम्ही नेम द जॉनर त्यांनी गायलेलं आहे. आणि हे मला असं खरंच सांगायचं वाटतं की हे खूप आजच्या काळातल्या गायकांसाठी खूप टफ आहे. कारण आम्ही ऍज अ संगीतकार म्हणून बघतो ना, की प्रत्येक कसं असतं की एखाद्या गायकाची एक पॅटर्न असतो गायचा, एक स्टाईल असते. तर तेव्हा आम्ही त्या गायकाला त्याचं त्याला चला हा अशा पद्धतीचं गाणं आहे तर आपण या गायकाला घेऊया, एखादं भक्तिगीत आहे तर याला घेऊया, एखादा आयटम सॉन्ग आहे तर याला घेऊया. सो ते कास्टिंग त्या पद्धतीने केलं जातं. पण एकच सिंगर प्रत्येक पद्धतीने सगळ्या निरनिराळ्या पद्धतीने गाऊ शकतो, हे फार ही खूप रेअर गोष्ट आहे. आणि जे टॅलेंट त्यांच्याकडे त्यांनी होतं. केलं आणि म्हणजे मला सांगावं असं वाटेल की मी खूप लहान होतो, पण आपण आज बघतो ना की आपण कोलॅब म्हणतो, आपण कोलॅबोरेशन, आज त्या आर्टिस्टने इकडच्या आर्टिस्ट बरोबर कोलॅब केलं. माझ्याने 80sच्या काळामध्ये बॉय जॉर्ज नावाच्या आर्टिस्ट बरोबर आशाजींनी कोलॅब करून त्यांची गाणी आली होती. तुम्ही सर्च करू शकता.
सो ते किती त्यावेळेला नवीन असेल त्या काळात, की जवळ 40-50 वर्षापूर्वी एखादा इंडियन आर्टिस्ट एखाद्या इंग्लिश आर्टिस्ट सोबत कोलॅब करतोय. आज आपण सारखेच बघतो कोलॅबोरेशन ह्यानी याच्यावर केलं. पण सो तो ट्रेंड तिथून आलेला आहे. तो असे ट्रेंड सेटिंग अशाची होत्या की म्युझिकच जर्नी नाही तर त्यांची लाईफ जर्नी पूर्ण ही स्ट्रगल मध्ये गेलेली आहे. त्यांना स्टुडिओ मधून बाहेर काढलेलं होतं किंवा बऱ्याच गोष्टी होत्या. त्या संदर्भात एकंदरीत काय सांगाल? आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी त्यांच्याच इंटरव्ह्यूज मध्ये ऐकलं सुद्धा आहे किंवा बाहेरून पण ऐकलं की त्यांनी खूप स्ट्रगल केलं होतं. म्हणजे एवढ्या मोठ्या खानदानातून येऊन सुद्धा त्यांनी स्ट्रगल केलं होतं. पर्सनल लाईफमध्ये स्ट्रगल होता. पण आपण म्हणतो ना, खरा आर्टिस्ट कोण असतो की किती पर्सनल ट्रबल्स होते, पण त्या जेव्हा स्टुडिओच्या आत एंट्री करायच्या त्याच्यानंतर ती जी डिलिव्हरी व्हायची आणि ती जी गाणी बाहेर पडायची अजरामर आहेत. त्याचा चिन्ह पिढ्यानपिढ्या पुढचे 500-700 वर्ष सुद्धा कुठेही जग गेलं तरी आशाजींची गाणी, लताजींची गाणी ही कधीच संपणारी नाहीयेत. ती त्याला मरणच नाही. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इतका स्ट्रगल आयुष्यात त्यांनी केलेला आहे, एवढा स्ट्रगल त्यांनी पाहिलेला आहे. पण त्यात करून जसं आता महेशचा उल्लेख होता की स्टुडिओमध्ये आल्यानंतर तो स्ट्रगल कुठेही गाण्यात दिसून येत नाही. त्यांनी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलंय की स्ट्रगल आल्याशिवाय आपली मेहनत दिसत येत नाही, ती गाण्यात उतरत नाही, असं त्यांनी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे. अगदी खरंय, अगदी खरंय. प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो आणि मला असं वाटतं की ऍज अ आर्टिस्ट म्हणून आम्ही सगळेच म्हणजे कोणी असो, हा एक त्या स्ट्रगल मधनं जेव्हा एखाद्या स्ट्रगल मधनं एखादी आयडिया, आज संगीतकार म्हणून मी म्हणेन की एका स्ट्रगल मधनं एका गोष्टीतनं आपण जातो किंवा आपण आयुष्यात ज्या गोष्टी एक्सपिरियन्स करतो, आपल्या अवतीभोवती ज्या एक्सपिरियन्स करतो, त्यातनंच चाली सुचतात, त्यातनंच आयडिया सुचतात. सो हा नॅचरल गोष्ट आहे आणि नक्कीच आशाताईंनी जो काही, मला असं वाटतं की मला हेच म्हणायचंय की मला वाटतं 12,000 किती हजारो गाणी त्यांनी गायली आहेत, हजारो गाणी गायली असेल, 1200 गाणी जे काय हजारो गाणी त्यांनी गायलेली आहेत. आणि त्या म्हणजे प्रत्येक गाण्यामध्ये एवढं वर्सटाईल राहणं आणि तो आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत, आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याला साईडला करून जेव्हा तुम्ही गायक म्हणून जेव्हा रेकॉर्डिंग रूम मध्ये जाता, तर ते 100% डिलिव्हर करणार आणि सगळी गाणी सुपरहिट आहेत. म्हणजे हे तर ऑलमोस्ट सगळी गाणी सुपरहिट आहेत. अनेक जनरेशन टू जनरेशन जाणारी गाणी आहेत. म्हणजे हे सोपं नाहीये आणि हे दैवी आहे. हा एक म्हणतो ना, एक दैवी जन्म आहे आणि तो त्याला लाभला. म्हणजे 90s हिरो असू दे किंवा शाहरुख खान, काजोल, अगदी आतापर्यंत त्यांनी प्लेबॅक केलेलं ते थेट 50च्या काळात 40-50 पासन प्लेबॅक केलंय. आणि या सगळ्या दिग्गज कलाकार आशाजींची पण एक ते वैशिष्ट्य होतं की ते त्या बरोबर आर्टिस्टला मॅच होणारा टोन, मॅच होणारी स्टाईल त्यांची असते. त्यामुळे तुम्ही त्यांची गाणी बघा, असं वाटायचं की ते कलाकार जे पडद्यावरती तेच गात आहेत की काय, असं वाटायचं. ही ही खूपच लेजंड्सच्या पलीकडे ते इट्स शाळा, स्कूल आहे ती, एक तो सिलेबस आहे. एक शेवटचा आणि सुंदर असं की त्यांच्या आठवणीतलं, त्यांच्या जर्नी मधलं एक सुंदर गाणं तुम्ही कोणतं म्हणा? बरोबर, अशी त्यांची असंख्य गाणी आहेत. त्यांचं एक गाणं खरं तर या सिच्युएशनला मला असं वाटतं की करेक्ट फिट बसेल. हा, इतकी गाणी आहेत पण त्यातलं एखादं गाणं म्हणजे फक्त एक लाईन गुणगुणतो, म्हणजे अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. याच्याबद्दल मी सांगणं म्हणजे खरं तर अगदी ते पुस्तकी वाक्य आहे, पण ज्योतीने तेजाची आरती असंच म्हणण्यासारखं आहे. त्यांचं आयुष्य आणि त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं आत्तापर्यंतचं कार्य हे जगजाहीर आहे. अत्यंत उत्साही, दिलदार, जिद्द, चिकाटी किंवा आपण म्हणू प्रतिभा, त्याच्याच बरोबर शैली, ह्या सगळ्या गोष्टींचा एक कमाल मिलाप होता. आणि आपण म्हणतो ना की काही लोकांचं अवतार कार्यच ते असतं आणि त्याच्याकरताच ते जन्माला आलेले असतात. आयुष्यामध्ये त्यांनी इतक्या, काय म्हणू आपण, जे दान आयुष्याचं आपल्याला मिळालेलं असतं ते झेलणं
आणि ते अत्यंत स्पोर्टिंगली घेणं आणि कुठल्याही प्रकारच्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये त्याला सामोरं जाऊन एक चांगलं करणं, काय म्हणू आपण, जितकं आपल्याकडनं चांगलं होईल तितकं करणं, हे त्याने आयुष्यभर जपलं. आणि लाखो करोडो लोकांना त्यांच्या गाण्यांनी किंवा जे काही समाधान मिळालंय, आनंद मिळालाय, ते पॉवर हाऊस आज आपल्यात नाहीये. हे पॉवर हाऊसच आहे. कारण प्रचंड ऊर्जा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचं व्यक्तिमत्व इतकं भरभरून त्या सगळ्या लोकांना आतापर्यंत त्यांच्या गाण्यातनं किंवा त्यांच्या बोलण्यातनं त्यांचा सगळा प्रवासच आतापर्यंतचा प्रेरणादायी आहे. आणि आज त्या आपल्यात नाहीयेत. खरंच म्हणजे एका युगाचा पर्वाचा अंत झालेला आहे. अनेक पिढ्या त्यांनी बघितलेल्या, अनेक पिढ्यांसाठी त्यांनी गाणं गायलेलं हो, आहे. अनेक दशक म्हणजे ह्या सगळ्या पिढ्या ज्या आहेत ना, त्या त्यांच्या गाण्यावर पोचलेल्या आहेत. आणि एक संगीताच्या क्षेत्रातली एक छोटी कलाकार म्हणून मी असं म्हणेन की कुठलाही काय म्हणू जॉनर हा त्यांच्यासाठी म्हणजे त्या सहज त्याला सामोरं जायच्या. आणि विशेषतः जरी बॉलिवूड आणि वेस्टर्न स्टाईलच्या गाण्यांसाठी त्या फेमस असल्या तरी प्रत्येक वेळी त्यांच्या बोलण्यात न्यायचं की आपलं भारतीय संगीत हे कमाल आहे. कितीही मी बाकीची गाणी किंवा हे फॉलो करत असले, त्यांना आवडत असलं, तरी त्यांचं शास्त्रीय संगीतावरही अतोनात प्रेम होतं. आणि त्यांनी त्याचा आयुष्यभर रियाज केला. रियाजाचं महत्त्व त्यांनी आत्ता सुद्धा त्या लहान मुलांना सांगताना आपण बघतो. आणि खूप दिलदार आणि उत्साही, जिद्द आणि मुख्य प्रतिभा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि अत्यंत माणूस पण जपणारं असं ते व्यक्तिमत्व होतं. शास्त्रीय संगीताबद्दल म्हटलं तर कोणकोणती त्यांची अशी शास्त्रीय संगीताची खूप पॉप्युलर आहेत? शास्त्रीय संगीत मध्ये त्यांनी ख्याल गायन असं केलंय असं नाही, पण त्यांची जी गाणी आहेत, अगदी गुलाम अली साहेबांबरोबरची त्यांच्या गझल्स म्हणा किंवा फिल्म्स मधली सुद्धा शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असतील, नाट्यसंगीत त्यांनी गायली. तर ह्या सगळ्याचा पूर्ण शास्त्रीय बेस, त्याचा रियाज आणि त्याचा अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि स्वतःचं एक वेगळी मोहोर त्यांनी उमटवण्यासाठी खूप कष्ट केले. कुठल्याही कलाकाराला त्याच्या गाण्यामध्ये जर त्याचं व्यक्तिमत्व दिसत असेल तर तो कलाकार खूप मोठा. म्हणजे तुमचा जीवनानुभव जितका मोठा तितकं तुमचं गाणं मोठं असं म्हणतात. किंवा एक असं म्हटलं जातं की वेदनेतून कला जन्माला येते. तर हे आशाबाईंच्या बाबतीत इतकं तंतोतंत पटण्यासारखं आहे की प्रतिभा आणि याच्या जोडीला त्यांचे जीवनानुभव इतके होते की त्या सगळ्या भावना किंवा तो सगळा रस त्यांच्या गाण्यामध्ये उतरलेला होता आणि तो आपल्या हृदयापर्यंत पोचत होता. त्यांच्या अनेकदा बोलण्यात आलेलं की लताबाई हा त्यांच्यासाठी खूपच म्हणजे सरस्वतीच होत्या त्या. आणि आशाबाईंचा तो लाडका सूर होता लताबाई. परंतु स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी असं कुठेच विचार केला नाही की मी लता दीदींसारखं गाणार आहे. पण त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारचा अभ्यास केला की मी माझ्या गाण्यातनं किंवा माझ्या आवाजातनं वेगळं काय देऊ शकते जे माझी ओळख म्हणून लोकांसमोर येईल, की हा आशाताईंचा आवाज आहे किंवा हे आशाताईंची स्टाईल आहे. तर त्यांनी ती स्वतःची शैली निर्माण केली आणि ही शैली निर्माण करायलाच खूप मोठं त्यामध्ये कलागुण लागतात आणि मेहनत लागते. ती त्यांनी केल्यामुळे आज त्यांचं एक वेगळंच विश्व निर्माण झालेलं आहे.